तर नमस्कार क्रिकेट रसिको, पुन्हा एकदा आपण पाहताय स्पर्धेकडे आपण वळणार आहोत. अतिथी कक्षामध्ये उपस्थित असणारे सन्माननीय दिनेशजी पाटील साहेब, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ही बाईक मिळाली. आपण पाहतात दिनेश पाटील साहेब म्हणजे एक फार मोठी ठाणे जिल्ह्यातली असते, ज्यांच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा संपन्न होते खार्डीच्या मैदानावर. त्याचबरोबर अनेक आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित, त्या सर्वांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करूया. आणि वळूया मैदानाकडे पाहतात सामन्याला सुरुवात होते. खार्डी संघाने नाणेफेक जिंकले, प्रथम फलंदाजी पत्करले आणि कुटारी संघाला प्रथम क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले. तर पहिले षटक यावेळी घेऊन येतोय कुटारी संघाचा गोलंदाज निलेश म्हात्रे. निलेश म्हात्रे तयास, पंचांचा इशारा देतात जावेद फरीद साहेब आणि संजय सावंत ठाणे या ठिकाणी पाहायला मिळतात. पंचांची भूमिका निभावत आहेत. भाऊ म्हात्रे या ठिकाणी पाहायला मिळतात गुणरेखक म्हणून कामगिरी करतात. आणि सलामी जोडी या ठिकाणी मैदानात येते. फलंदाज हेमंत म्हात्रे आणि विशाल म्हात्रे ही जोडी मैदानामध्ये. पहिले षटक आपण पाहत आहे. या ठिकाणी 7 क्षेत्ररक्षक, गोलंदाज यष्टीरक्षक, 9 खेळाडू 30 या सर्कलमध्ये. पहिल्या षटकातला पहिला चेंडू, गोलंदाज यावी तयार आपल्या बॉलिंग मार्कवर. पंचांच्या डावीकडून पहिला चेंडू, निश्चितच यावी हुक करण्याचा प्रयत्न केला. चेंडू आपण पाहताय बराच वेळ या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि शॉर्ट स्क्वेअर लेगच्या मध्ये बराच उंच होता. मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत चेंडू या ठिकाणी निश्चितच जमिनीला दान होते. आणि यावी मात्र जीवदान म्हणता येईल ते फलंदाज आपण पाहताय यावी हेमंत म्हात्रे याला आपलं खातं होतं एका धावेनी. संघाची धावसंख्या 1 उघडली जाते. बिनबाद एक चांगली सुरुवात या ठिकाणी होते. संत गतीने सुरुवात झाली ती खार्डी संघाची. प्रवाहाच्या विरोधात पोहण्याचा प्रयत्न केला खार्डी संघाने. आपण पाहताय कारण इतर संघांनी देखील त्याने अनुकरण केले की ज्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी पत्करली आणि तेच या ठिकाणी साधले ते गावदेवी खार्डी संघाने. दरम्यान पुढचा चेंडू पंचायत डावीकडून उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. यावेळचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात गेला. चेंडूला निश्चित आपण पाहताय लॉंगॉन सीमारेषेकडे भिरकावण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चूक करतोय. आणि सलग 2 चेंडूचा आपण विचार केला. 2 चेंडूवर 2 जीवदानं दिली ती यावी कुटारी संघाचे क्षेत्ररक्षक होतं. यावी आपण पाहताय जितेश यांनी खूप मोठी चूक केली आणि जीवदान मिळते फलंदाज आपण पाहिला तर विशाल म्हात्रे याला. नेहमी आपण पाहायला मिळतं कुणा आपण पाहिलं तर जीवदान मिळणारा कोणते फलंदाज एखाद्या जखमी वाघाप्रमाणे तुटून पडतो असं म्हणलं जातं. आणि यावेळी 2 जीवदानं मिळतील. दोन्ही फलंदाजाचा विचार करता निश्चित जीवदानं भाग ठरू शकतील ती कुटारी संघाला. यावी हा चेंडू ऑन साइडला खेळला, ऑन ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला महिलांच्या दिशेने. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू येतो. चेंडू गोलांच्या दिशेने फेकला तोपर्यंत मात्र 1 धाव मिळाली फलंदाजाला. 1 धाव मिळते ती फलंदाज कुणाल विशाल म्हात्रे याला. त्याच्या धावसंख्येत देखील बदल होते. वैयक्तिक धावसंख्या आपण पाहिलं तर 3 धावा त्या विशाल म्हात्रेचा आणि एकूण धावसंख्या धावता येते ती बिनबाद 4. आता मात्र हेमंत म्हात्रे आपल्या पार्लमेंट संघाने या ठिकाणी निश्चित सूचना करतोय आपल्या क्षेत्ररक्षकांना. ज्या पद्धतीने जे क्षेत्ररक्षण आपण पाहिलं कुटारी संघाचं ते तितकंच चांगलं धावतं. कारण प्रत्येक जीवदान असं क्रिकेटमध्ये म्हणलं होतं कॅचेस विन द मॅच, पकडा झेल आणि जिंका खेळाचं नेहमी म्हणत. आणि ही 2 जीवदानं माग पडणार का हे प्रश्नचिन्ह मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळी चेंडू अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न केला होता. चेंडू आपण परत शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने गेला होता. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. आणि या ठिकाणी पाहिलं तर प्रेक्षकांचा प्रतिसाद जर आपण या गेली 3 रात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलात तर रायगड मधली एक जबरदस्त नाईट क्रिकेट स्पर्धा, प्रकाशज्योती क्रिकेट स्पर्धा म्हणजे या ठिकाणी संबोधित बाग संघाच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. विरोचन क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅन पाहायला मिळते. शॉर्ट गली, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर आणि एक क्षेत्ररक्षक यावेळी लॉंग ऑफला, ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक क्षेत्ररक्षक यावेळी डीप मिड विकेट आणि एक मिड ऑन. विरोचना हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात गेला. चेंडूला मिड विकेटच्या दिशेने भिरकावून दिलाय. चेंडू मात्र या ठिकाणी जातोय. निश्चितच सीमापार होतोय. खाणखाणी षटकार 6 धावांसाठी षटकार या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि या 6 धावांच्या मदतीने खार्डी संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकते. एकूण धावसंख्या धावता येते ती यावेळी आपण पाहिले डबल अंकात जाऊन पोहोचते ती 10च्या घरामध्ये. षटकार होता. फलंदाज आपण पाहतोय सलामीला जोडी या ठिकाणी निश्चित दोन्ही फलंदाजांना जीवदान मिळालंय. तर फलंदाज हेमंत म्हात्रे या षटकाच्या मध्ये जाऊन पोहोचतोय 7 या वैयक्तिक धावसंख्येवर. आणि पहिल्या षटकाचा जर विचार केला आपण कुटारी संघाच्या गोलंदाजाचा निश्चित त्या गोलंदाजाला बिचारला निश्चितच या ठिकाणी पाहिले तर 2 जीवदान त्याच्या गोलंदाजीवर मिळालेत. त्यामुळे थोडासा निश्चित नाराज असेल तो गोलंदाज आपण पाहायला मिळतो. यावेळी गोलंदाजीसाठी सज्ज आहे निलेश म्हात्रे. निलेश पुढचा चेंडू दाबराबच्या आपली गोलंदाजी करतोय पंचांच्या डावीकडून. हा चेंडू मात्र यष्टीचा वेध घेण्याचा प्रयत्न करत होता आपण पाहिलं तर या ठिकाणी. आणि फलंदाज मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर यावेळी
पंचांचं आपण प्रतीक्षा करतो या ठिकाणी जावेद फरीद साहेब येस आणि फलंदाज मात्र आपण पाहत आहे खेळपट्टीवर या ठिकाणी निश्चितच सुरक्षित आपल्याला पाहायला मिळतोय आणि अशा प्रकारे पहिला षटक समाप्त झालं तेव्हा खुटारी संघाच्या गोलंदाज आपण पाहतात यावेळी निलेश मात्रे याच्या षटकाचा जर आपण विचार केला तर 10 धावा धावपैकी निश्चित एक महागडे षटक ठरलं जरी असलं तरी मात्र 2 जीवदान होती त्या 2 पहिल्या चेंडूंवर आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात 5 षटकांचा सामना अजूनही येणारी 4 षटकं तर कुणाल काय सांगाल या एकूण या पहिल्या षटकाबद्दल तर काका मात्र एका षटकामध्ये धावा झाल्या 10 आणि 10 आकडा नेहमीच म्हटलं जातं ज्यावेळेस पहिलं षटक संपतंय पॉवर प्लेचं षटक 10 आकडा खूप महत्वाचा असतो कारण 9 पेक्षा जास्त आकडा जर तुम्ही पहिल्या षटकामध्ये पार करत असाल तर फलंदाजी करणारा संघ कुठेतरी वरचा ठरताना दिसतो गोलंदाजी करणाऱ्या संघावर काका सर आणि त्याबद्दल आपण जर म्हटलं तर या ठिकाणी जी 2 जीवदानं देखील मिळाली त्या जीवदानांचा जर आपण विचार करतो गोलंदाजाचं निश्चित हे षटक होतं चांगलं षटक म्हणता येईल तर जरूर गोलंदाजाचं चांगलं षटक परंतु मनोबल वाढला हेमंत मात्रे त्याचबरोबर विशाल मात्रेचा म्हणूनच हेमंत मात्रेने एक चांगला फटका लागवला षटकाराच्या दिशेने तर वय मैदानाकडे यावे दुसरे षटक बॅटच्या पट्ट्यात गेल्या चेंडूला आपण पाहतोय कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढलाय पॉईंट आणि कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्रचे चेंडूवर जाय पॉईंट चेंडू सीमाप्र होत आहे आणि हा खणखणीत चौकार 4 धावांसाठी 4 धावांचं योगदान मिळते फलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय फलंदाज विशाल मात्रे याने चौकारच्या मध्ये तो जाऊन पोहोचतोय वैयक्तिक 7 या धावसंख्येवर तर एकूण धावसंख्या या चौकारच्या पुढे सरकते ती प्रथम फलंदाजी करताना गावदी खाडी संघाची धावसंख्या धावपैकी येते ती 14च्या क्रमात गोलंदाज दुसरे षटक फेकते गोलंदाज मयूर मात्रे यावी पंचायत डावीकडून उजव्या हाताने ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न करत होता आपण पाहूया चेंडू यावी निश्चितच डाव्या यष्टीच्या बाहेर पंच संजय सावंत साहेबांनी दर्शवले का चेंडू खराब आहे आणि या एका धावेच्या मदतीने एकूण धावसंख्येमध्ये बदल होतोय धावा येतात त्या बेनबाद 15 एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते गावदेवी ठाणे जिल्ह्यातून आला खार्डी संघ या ठिकाणी निश्चितच चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघासाठी पुन्हा एकदा पुढचा चेंडू आता चेंडू मात्र यावी आपण पाहिलात बराच वेळ हवेमध्ये यष्टीच्या चेंडूवर काम तमाम करतोय आणि हा पहिला धक्का बसतोय खार्डी संघाचा पहिला फलंदाज मैदानात बाद होतोय फलंदाज विशाल मात्रे याची खेळी समाप्त होते ज्याने आपण पाहिलं होतं एका 4 चेंडूमध्ये 7 धावांच्या युद्धाने एक चांगला चौकार देखील या ठिकाणी होता तो मात्र बाद होतोय आणि पहिला धक्का बसला खार्डी संघाला 4 या ठिकाणी एकूण धावसंख्या आपण पाहिले तर 15 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतात आणि अशा प्रकारे नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय तर या स्पर्धेकडे जर आपण थोडस नजर टाकली तर या स्पर्धेचा आपण विचार केला प्रथम बक्षी 2,22,222 रुपये द्वितीय बक्षी 1,11,111 रुपये तृतीय बक्षी 55,555 रुपये चतुर्थ बक्षी 44,444 रुपये तब्बल 4,33,332 रुपयाची ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आपण पाहिलं तर सामनावीचे पारितोषिक आहेत उत्कृष्ट फलंदाजासाठी फ्रीज गोलंदाजासाठी वॉशिंग मशीन क्षेत्ररक्षक म्हणून ओव्हन आणि मालिकासाठी जी मोटरसायकल आपण पाहिलं तर जे सन्माननीय दिनेशजी पाटील साहेब जे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून ही बाईक आपल्याला पाहायला मिळते तर एकूण आमच्या डावीकडे आपण पाहिलात बक्षिसांची खैरात या ठिकाणी निश्चित एकूण या स्पर्धेचा विचार केला तर तब्बल 408 खेळाडू 34 संघ या स्पर्धेमध्ये खेळतात प्रत्येक संघाचे 12 खेळाडू यांचा जर आपण विचार केला तर 408 खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतात आणि तो खुश नजीब निश्चित एक खेळाडू असेल या 408 पैकी जो या मोटार बाईकवर स्वारून आपल्या घराकडे निघून जाईल जेव्हा ही क्रिकेट स्पर्धा संपन्न होईल दिनांक 17 या तारखेला तो मध्ये नवीन फलंदाज मैदानात येतोय फलंदाज विवेक पाटील यावेळीचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात गेला चेंडू सरळ ड्राईव्ह केलाय सेट ड्राईव्ह ज्याला म्हटलं होतं यावेळी लॉंग ऑफच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षकांनी कोणतीच चूक नाही गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू विसवला एका धावेचं योगदान मिळते आणि एका धावेच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकते एक गडी बाद धावा येतात त्या 16च्या घरामध्ये फलंदाज एका धावेने पुढे यावेळी आपण पाहिला तर हेमंत मात्रे जो सलामीला फलंदाज खेळतोय वैयक्तिक 8 या धावसंख्येवर आता मात्र नवीन फलंदाज विवेक पाटील मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज पुन्हा एकदा मयूर दुसरे षटक पॉवर बेझर्स पुन्हा एकदा आपण पाहायला मिळतं या ठिकाणी क्षेत्ररक्षण पूर्णपणे पाहिलं तर 7 क्षेत्ररक्षक गोलंदाज ज्येष्ठ नाव खेळते हा चेंडू गुडलिंग स्पॉटवर पडला होता फलंदाजाने प्रयत्न करतो ऑन साइडला खेळण्याचा बॅट चेंडूचा संपर्क येतो आणि उरलेलं काम यष्टीक्षक पूर्ण करतोय आणि त्याबरोबर निर्धाव चेंडूची सांगता होते गोलंदाज आपल्या बॉलिंग वर्कवर यावी मयूर यावी मध्ये त्रिफळा उद्ध्वस्त होतोय पंचांचा बोट आकाशाकडे एक अतिशय सुरेख चेंडू आला गोल्डन स्पॉटवर चेंडू पडला तर खाली राहिला होता फलंदाजी ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न करत थोडं डावीकडे सरकला होता यष्टीचा वेध घेतला आणि अशा प्रकारे यष्टी उद्ध्वस्त झाली दुसरा धक्का त्रिफळाची होतोय
बसतोय तो गावदेवी खालडी संघाचा फलंदाज या ठिकाणी मैदानमध्ये जो यावी आला होता. तिसऱ्या क्रमांकावर विवेक पाटील 0 या धावसंख्या याने 2 चेंडूंचा सामना केला होता आणि अशा प्रकारे फलंदाज बाद. 2 बाद धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 16 धावा धावफलकावर पाहायला मिळते. तर गोलंदाज आपण पूर्णपणे विचार केला तर मयूर म्हात्रे एक चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. यानंतर पुढचा सामना आपण पाहणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना डिंग डॉंग ओवी विरुद्ध माफ करा या ठिकाणी 5 संघामध्ये आपण पाहणार आहोत. नाणेफेक या ठिकाणी चिठ्ठी फेकली जाईल आणि त्याच्यातून एका संघाला बाय मिळेल. तर प्रतीक्षा करूया या 2 संघांच्या विजयातील खेळ संघांचा लकी ड्रॉ असू शकेल. यावेळी गोलंदाज मयूर हा चेंडू गोलंदाजच्या व निश्चितच डोक्यावरून चेंडूला खेळण्यासाठी जाडून बांधाचे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात ज्याने अतिशय चांगलं यावेळी क्षेत्ररक्षण केलंय. तोपर्यंत एका धावेचे योगदान मिळते आणि अशा प्रकारे 2 षटकांचा या ठिकाणी खेळ समाप्त होतोय. पहिली 2 षटकामध्ये एकूण धावसंख्या धावफलकावर येऊन पोहोचली ती 17 धावा. प्रति षटक आपण जर पाहिले तर या ठिकाणी 8.50 असणे धावा आले धावफलकावर. गोलीचं पृथक्करण मयूरचं जर आपण पाहिलं तर मयूर यांनी या षटकात म्हणजे गुणरेखक भाऊ मात्रे जे समालोचक देखील ते सांगतायत की त्यांनी या षटकामध्ये तब्बल 7 धावा दिल्या आणि 1 फलंदाज बाद केले. अतिशय 2 फलंदाज बाद केले. अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी ती मयूर म्हात्रे यांनी. येणारी 3 षटक अजूनही बाकी आहेत आणि या 3 षटकात काय घडणार काय बिघडणार क्रिकेटचं खुले क्षेत्र बॅट चेंडू युद्ध ऐकूया. नवी मुंबईतून आले आमचे समालोचक कुणाल दाते यांना. ओटू कुणाल दाते. धन्यवाद. हॅलो हॅलो धन्यवाद काका म्हात्रे. आपण पाहतोय प्रतिम असं आयोजन सन्माननीय ताहिर पटेल साहेब यांच्या माध्यमातून या क्रिकेटच्या रजनीचं आजच्या या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय चांगली लढत आहे. गावदेवी खार्डी विरुद्ध चैतन्येश्वर खुटारीच्या संघाच्या दरम्यान टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय इथे घेण्यात आला होता आणि पहिल्या 2 षटकामध्ये धावा पूर्ण झाल्यात 17. तर गोलंदाजी मार्कवर येतोय. गोलंदाज तिसरं षटक जितेश. तर जितेश सज्ज होताना दिसेल. स्ट्राईकवर फलंदाज खेळतोय. रवी आणि नॉन स्ट्राईक एंडला खेळण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज हेमंत. तर जितेशच्या हाती जरूर तिसरं षटक इथे सोपवण्यात आलं कर्णधाराकडून. आतापर्यंत जर विचार केला तर चांगली खेळी या 17 पर्यंत जरूर पाहायला मिळाले. सर्वच खेळाडूंच्या माध्यमातून अतिशय गजबजलेलं मैदान आहे. भव्य दिव्य असं टुर्नामेंटचं आयोजन त्याचबरोबर खचाखच प्रेक्षकांची गर्दी. पुन्हा एकदा गोलंदाज नंतर आखूड टप्प्याचा चेंडू होता बॅकफुटवर जाऊन त्याला पुल केला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. पाहूया पंचांचा इशारा येतोय जावेद फरीद सरांचा. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट 6. षटकार इथे मात्र लगवताना दिसतोय फलंदाज. चांगलं क्रिकेट इथे खेळताना दिसतोय फलंदाज आणि या 6 धावेबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 धावांवर. 23. सुरेख फटका इथे पाहायला मिळाला. बॅकफुटवर गेला होता पूर्णपणे फलंदाज. वेट ट्रान्सफर केलं होतं मागच्या दिशेने आणि फेकून दिला होता वाडिश लॉंगॉनच्या वरून 6 धावांसाठी. नवीन गोलंदाज आपण पाहतोय जितेश म्हात्रे. तत्पूर्वी षटकार लगवणारा फलंदाज रवी. सुरेख फटकेबाजी करताना दिसतोय रवी. आपल्या संघासाठी चांगलं क्रिकेट आतापर्यंत खेळलाय. 2 चेंडूचा सामना केलाय. 7 धावांवर खेळतोय. संघाची धावसंख्या 23. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय जितेश. राईट राऊंड विकेट. आता मात्र मिस टाइम होतोय. चेंडू हवेत चाललाय. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. मयूर चांगला झेल. गडी बाद. मोठा आदरा. रवी मात्र बाद होताना दिसतोय. आपण पाहिलं होतं या अगोदरच्या चेंडूवर मात्र आखूड टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळाली होती. त्याला मात्र बॅकफुटवर जाऊन पंच केला होता लॉंगॉनच्या वरून. परंतु यानंतरचा चेंडू जशाच तसं प्रत्युत्तर दिलं गोलंदाजाने. पुढे टाकला होता. गती कमी केली होती. बॅटची वरची कडा घेतली. चेंडू लॉंगॉनला हवेत होता आणि तिथे मात्र चांगला झेल टिपला मयूर याने. मोठा आदरा बसलाय संघाला आणि धावा मात्र आहेत 23 धावा. आपण पाहतोय या समालोचन कक्षात काका म्हात्रे आहेत अलिबागचे. त्याचबरोबर मी संदीप पाटील मुरबी यांच्या बाबतीत जरूर सांगेन. संदीप पाटील मुरबी यांची माझी भेट जरूर 2013 मध्ये झाली होती. पहिल्यांदा याच मैदानावर अतिशय चांगल्या आयोजनामध्ये त्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा भेटलो होतो संदीप पाटील सरांना. त्यानंतर मला मात्र त्यांनी मुरबी येथे देखील संधी दिली होती. त्यानंतर मात्र मागच्या तळोजा नाईट स्पर्धेसाठी त्यांचं आमंत्रण होतं. नसरुद्दीन पटेल यांनी देखील महत्वाचं सहकार्य मला केलंय आणि खरोखर संदीप पाटील मुरबी यांचे मी जरूर आभार मानेन की त्यांच्या माध्यमातून माझा आवाज मी या टुर्नामेंटसाठी देऊ शकलो. संघाची धावसंख्या मात्र आहे 23 धावा. 23. षटक आहे. तिसरं गोलंदाज आहे जितेश म्हात्रे. समोर फलंदाजीसाठी सज्ज होतोय फलंदाज हेमंत आणि नॉन स्ट्राईक एंडला सूरज. तर इथे मात्र गडी बाद झालाय रवी आणि सूरज येतोय हेमंत स्ट्राईकवर.
पुन्हा एकदा बॅकफुटवर गेलाय, चांगलं टायमिंग आहे, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक तैनात. इथे मात्र जरूर प्रयत्न झाला परंतु पंच इथे हातवारे करतायत. अनादर बिग हिट 6 षटकार. 6 धावा इथे मात्र मिळताना दिसत आहेत. चांगलं टायमिंग इथे फलंदाज हेमंत मात्रेच्या बॅट मधून. आतापर्यंत 2 षटकार लगवलेत हेमंत याने. चांगलं क्रिकेट खेळलाय. 14 धावांचा खेळ त्याच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या आहे 29 धावांवर संघ जाऊन पोहोचताना दिसतोय. आपण पाहतोय गुणलेखकाच्या भूमिकेत भाऊ मात्रे गुणलेखकाची भूमिका पार पाडताना दिसतात या स्पर्धेमध्ये. आपण पाहतो क्षेत्ररक्षणाची सजावट. एक जरूर बॅकवर्ड पॉइंट आहे, एक शॉर्ट थर्डमॅन तैनात केल्यात आहे, शॉर्ट फाईन लेग देखील तैनात करण्यात आलाय, त्याचबरोबर एक मिड ऑफ तैनात करण्यात आलाय. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी डीप एक्स्ट्रा कव्हर तैनात आहे, एक स्क्वेअर लेग आहे, एक लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफ हे क्षेत्ररक्षण. आता मात्र पुन्हा एकदा बॅकफुटवर गेलाय, गोलंदाजी खराब होते त्याचा मात्र पुरेपूर फायदा घेतोय गोलंदाजाचा फलंदाज. चेंडू मिड विकेट सीमारेखा पार. इज अनदर बिग हिट 6 षटकार. 6 धावा इथे मात्र मिळताना दिसतात. संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते 35 धावांवर. काका मात्र काय म्हणाल गोलंदाजाच्या बाबतीत, कारण लगातार निरंतर आखूड टप्प्याची गोलंदाजी करतोय गोलंदाज. निश्चितच कुणाला आपण या ठिकाणी पाहिलं तर आखूड टप्प्याचे गोलंदाजी आणि निश्चित फोटोस जे चेंडू असतात हे क्रिकेटच्या परिभाषेत नेहमी खराब चेंडू असे मानले जातात. मात्र सुरुवातीच्या धक्क्यातून गावदेवी खार्डी संघ पूर्णपणे सांभाळायला पाहायला मिळतं, कारण षटकार आणि चौकांची बरसाती या ठिकाणी होत असते आणि 35 धावा या ठिकाणी धावफलकात आल्यात. पुढेपणे श्रेय जाते काका हेमंत मात्रेच्या फलंदाजीला. पुन्हा एकदा हेमंत मात्रे बॅकफुटवर गेला. आता मात्र स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलंय, त्याला ड्राईव्ह केला स्क्वेअर लेग मध्ये. बॅकफुटवर जाऊन वेट ट्रान्सफर करणं आणि त्यानंतर मात्र एका पायावर नटराज मुद्रेने फटका लगवणं तितकंसं कठीण असतं काका मात्रे. परंतु 1 धाव पूर्ण करतो हेमंत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 36 आणि वैयक्तिक 21 धावांवर खेळतोय हेमंत मात्रे. चांगलं क्रिकेट हेमंत खेळलाय. आता मात्र सलामीसाठी त्याच्या बरोबर मात्र खेळण्यासाठी सज्ज होतोय सूरज. सलामीसाठी त्याच्याबरोबर आला होता विशाल मात्रे, तो तंबूच्या दिशेने परतलाय. विवेक पाटील तंबूच्या दिशेने परतलाय, रवी देखील तंबूच्या दिशेने परतलाय. पुन्हा एकदा गोलंदाज आता मात्र पूर्णपणे स्लॉग मध्ये टाकला होता चेंडू आणि इथे मात्र चेंडू जरूर वाईडिश लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधोमध चेंडू फेकून दिलाय 6 धावांसाठी. इट्स आउट ऑफ द पार्क. अनदर बिग हिट 6. 6 धावांनी संघाचं खातं पुढे सरकतंय. धावसंख्या पोहोचते 42 वर 42. मोठी धावसंख्या इथे उभारताना दिसतोय फलंदाज गावदेवी खार्डी संघाचा, कारण टॉस जिंकला होता कर्णधाराने आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. काका मात्र आपण जर पाहिलं रिकी पॉन्टिंग सारखा असा कर्णधार होता, सफल कर्णधार ऑस्ट्रेलियन संघाचा, ज्यावेळेस टॉस जिंकायचं त्यावेळेस मात्र जरूर तो फलंदाजी करण्याचा निर्णय घ्यायचा. त्याचं म्हणणं असं असायचं की ज्यावेळेस आमचे फलंदाज चांगली फलंदाजी करतील त्यानंतर मात्र सेकंड इनिंग मध्ये धावा काढताना त्यांच्या संघाच्या फलंदाजावर दबाव असेल. तर काहीसं असंच पाहायला मिळतंय. आज सर्वच कर्णधारांचा जर तुम्ही विचार केला, टॉस जिंकल्यानंतर काही कर्णधारांनी फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि मर्यादित 5 षटकांच्या सामन्यामध्ये जर तुम्ही विचार केला काका, तर नेहमीच म्हटलं जातं फलंदाजी करणं हा धाडसी निर्णय, कारण गोलंदाजी करणाऱ्या संघाला खूप ऍडव्हान्टेज असतो मर्यादित षटकामध्ये. परंतु मी म्हणेन चांगला निर्णय घेतला खाडी संघाने आणि आतापर्यंत धावा पूर्ण केल्यात 42. निश्चितच प्रत्येक षटकाचा आपण विचार केला तर 14च्या सरासरी धावा धावफलकावर आलेले आपल्याला पाहायला मिळतं. आणि गेले 3 दिवस जर आपण विचार केला तर बरेच संघ बरेच खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. भले त्यांचा जर संघ या ठिकाणी खेळत नसला त्यांनी अभ्यास केला या खेळपट्टीचा. खेळपट्टी अति सुरेख आहे आणि त्याचा फायदा पूर्णपणे फलंदाजी करताना या ठिकाणी पाहायला मिळतंय, प्रथम फलंदाजी करताना खास करून. त्यामुळे प्रति षटक 14 42 धावा आल्यात. येणारे अजून 2 षटकं बाकी आहेत आणि या 2 षटकात निश्चितच आपण याच्याकडे विचार केला तर निश्चित 60च्या आसपास धावसंख्या असू शकेल. दरम्यान ह्या विचार चेंडूवर पहिला बॅकफुट बॅट खेळण्याचा प्रयत्न करतात. बॅट आणि चेंडूचा संपर्क आला तर उरलेलं काम यष्टीषक म्हणून निदावजी सांगतात ते ओव्हर 2 कुणाला जाते. जरूर चांगली गोलंदाजी ते करावी लागेल काका मात्र, कारण आपण पाहतोय 14ची सरासरी राखण्यात यश मिळते. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावा झाल्या जवळपास 42 आणि जर याच सरासरीने धावा जर पुढे काढत राहिला गावदेवी खार्डी संघ तर इथे मात्र कुटारी संघ कुठेतरी बॅकफुटवर चाललाय असं मी म्हणेन. पुन्हा एकदा गोलंदाज आता मात्र पुढे टाकलाय, पंचाकडे अपील केली आणि इथे मात्र पंचांनी अपील उचलून धरली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा 36व्या क्रमांकाचा नियम LBW पदबाधा. तर काका मात्र LBW चा नियम आंतरराष्ट्रीय परिषदेने कसा काढला आपण पाहिलं होतं. जसजसं क्रिकेट खेळायला सुरुवात झाली महत्वाचे इन्व्हेन्शन क्रिकेटमध्ये घडामोडी घडायला लागल्या, त्यावेळेस जरूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने विचार केला होता. सर्वप्रथम पहिल्या म्हणजेच डाव्या पायाला पॅड बांधला गेला आणि पॅड बांधल्यानंतर मात्र अजून
अजून पुढे पुढे सामने जसजसे चालू राहिले तर त्या पॅडला चेंडू अडवू लागले फलंदाज. नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने विचार केला चेंडू जर स्टंपच्या लाईन मध्ये असेल आणि फलंदाज जर पायाने चेंडू अडवत असेल तर त्याला मात्र LBW घोषित केला जाऊ शकतो आणि तो नियम म्हणजे 36व्या नंबरचा नियम. संघाची धावसंख्या आहे 42. गडी बाद झालाय. आता मात्र LBW चा शिकार पडतोय हेमंत मात्रे ज्याने सुरेख फटकेबाजी केली आणि 21 धावांची खेळी केली. तर नवीन फलंदाज मैदानात येताना विजय. तर नावामध्ये भरपूर काही आहे. विजय हा खेळाडू आणि मी मगाशीच म्हटलं होतं कुठेतरी कुठारी संघाला कमबॅक करावा लागेल. गोलंदाज मात्र जरूर सुरेख गोलंदाजी केली होती. फुलर लेनचा चेंडू टाकला होता मयूरने आणि ते मात्र LBW फलंदाज बाद झाला. फुलर लेनचा चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने एक देखना फटका परंतु चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट मधून दीपिश पॉइंटला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू फेकेल तोपर्यंत 2 धावा इथे मात्र मिळतील फलंदाजाला. संघाची धावसंख्या 44. एकेरी दुहेरी धावा देखील खूप महत्वाच्या असतात कारण मगाशीच मच्छिंद्र पाटील सरांनी सांगितलं एकेका धावेने समीकरण बदलतं. तुम्ही जर अशा पद्धतीचे डॉट बॉल खेळलाच कारण मागच्याच मॅच मध्ये आपण पाहिलं होतं खराब फलंदाजी केली होती संघाने आणि त्याचा मात्र मोबदला चुकावा लागला होता पुढच्या संघाला. तर गोलंदाज पुन्हा एकदा येतोय ओव्हर द विकेट. आता मात्र सुरेख गोलंदाजी त्याला मात्र चांगलं टायमिंग ऑन ड्राईव्ह केलं वाटतं. वाडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवतोय फेकतोय तोपर्यंत एकच धाव मिळते फलंदाजाला. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 45 धावांवर. अप्रतिम खेळाचा नमुना इथे मात्र दाखवताना दिसतात. ठसन भरा गेम दोन्ही संघाकडून पाहायला मिळतोय. एकाकडे फलंदाज वरच ठरत होता परंतु या गोलंदाजाने दाखवून दिलं की मी कमी नाही. आता मात्र सुरेख गोलंदाजी पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये चेंडू होता त्याला सन्मान दिला आणि खरोखर मोठं लक्ष नसतं. नेहमी सुनील गावस्कर सर देखील आपल्या समालोचनातून सांगतात की जर तुम्ही खराब चेंडूचा समाचार घेतला आणि जर चांगल्या चेंडूला सन्मान दिलं तर खूप मोठे क्रिकेटर तुम्ही होता आणि तसंच काहीसं मैदानात पाहायला मिळालं. इथे मात्र खराब चेंडूचा समाचार चांगल्या चेंडूला सन्मान. एक धाव मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 46 वर. अप्रतिम गुणलेखन इथे भाऊ मात्रे कामोट्याचे आहेत आणि चांगले समालोचक देखील आहेत. तर गोलंदाज पुन्हा एकदा येतोय. समोर फलंदाज आहे रवी. आता मात्र सुरेख गोलंदाजी गुडलेन स्पॉट वरून हलकासा चेंडू वळण घेतोय. सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. चांगलं यष्टीरक्षण इथे पाहायला मिळतंय आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. षटक संपते 4 आणि 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 46 वर. चांगलं क्रिकेट आतापर्यंत जरूर खाडी संघाकडून पाहायला मिळालं. 11.5 ची सरासरी इथे पूर्ण करताना दिसतोय गावदेवी खाडी संघ आणि धावा लावल्या 46 धावा येणाऱ्या 4 षटकामध्ये. अजूनही शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकात पाहूया धावा कशा प्रकारच्या येतात. पुन्हा एकदा टीम मीटिंग बोलवली गेली परंतु या सामन्यासाठी पंचांचा जर तुम्ही विचार केला तर जरूर मी म्हणेन संजय सावंत मॅन फ्रॉम कल्याण आणि जावेद फरीद महत्वाची भूमिका पार पाडतात. याच पंचांना मी गेले अनेक वर्ष या टुर्नामेंट मध्ये पाहतोय. खरोखर पंचांची भूमिका काय असते तर क्रिकेटमध्ये पंचांची भूमिका खूपच महत्वाची असते आणि पूर्णपणे तंतोतंत ही भूमिका 5 रात्रीमध्ये हे पार पाडणार आहेत असे जावेद फरीद आणि संजय सावंत मॅन फ्रॉम कल्याण. तर स्ट्राईकवर आपण पाहतोय फलंदाज सूरज. आपण पाहतोय सूर्याचं नाव सूरज आणि सूरज मात्र खेळण्यासाठी सज्ज. त्याचबरोबर मी जरूर संदीप पाटील यांचा आभार मानेन कारण त्यांनी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचलाय. प्रेक्षक मायबाप खरोखर त्यांचं माझ्या मनापासून लाख लाख आभार कारण त्यांच्याच माध्यमातून मला दरवर्षी या स्पर्धेसाठी बोलवण्यात येतंय. लेफ्ट राऊंड विकेट. आता मात्र मोठा फटका चेंडू जातोय लॉंग ऑनच्या वरून. इट्स अ बिग हिट आउट ऑफ द पार 6. संघाची धावसंख्या 52. मोठी फटकेबाजी इथे पाहायला मिळते. चांगलं टायमिंग जुळताना दिसतंय फलंदाजच्या माध्यमातून. मी मगाशीच म्हटलं होतं सूर्याचं नाव आहे आणि इथे मात्र सूरजच्या बॅट मधून एक बुलंदी पॉवरफुल फटका 6 धावांसाठी. गोलंदाज इथे मात्र कुठेतरी चूक करतोय कारण शेवटचं षटक अखेरचं निर्वाणीचं हाणामारीचं षटक स्लॉग ओव्हर खूप महत्वाचे असते आणि स्लॉग ओव्हर मध्ये सामन्याला कलाटणी दिली जाते. तेच षटकामध्ये मात्र पहिला षटकार. पुन्हा एकदा गोलंदाज लेफ्ट राऊंड विकेट. आता मात्र बॅकफुटवर गेला होता चांगला फटका. पुन्हा एकदा चेंडू लॉंग ऑनच्या वरून. अनदर बिग हिट. इट्स बिग हिट 6 षटकार. हाणामारीच्या षटकामध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर निश्चितच आपण त्याला नेहमी म्हणतो डू ऑर डाय जिंका तो मराठी षटक असताना या षटकात आपण पाहिलात अतिशय आक्रमकता दाखवले कारण सलग आपण पाहिलात 2 षटकार या ठिकाणी आले आहेत आणि या 2 षटकामध्ये खार्डी संघ मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कुणाल सुरेख फटकेबाजी करताना दिसतो योगेशच्या विरुद्ध सूरज कारण आपण बघतोय अँगल म्हणून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत होता लेफ्ट आर्म राऊंड विकेटने परंतु आता मात्र दिशा बदलवलेली आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतो हा गोलंदाज. आता मात्र जरूर बाहेरच्या दिशेने वळण करताना दिसतील चेंडू. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी होते.
आता मात्र बॅकफुटवर गेला, शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा आणि पुन्हा एकदा झेल सोडला काका मात्रे फाईन लेगच्या दरम्यान. एका झेलाचं महत्व काय असतं काका मात्रे तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवेन, कारण आपण पाहत होतो रोहित शर्माचा झेल मात्र 4 धावांवर टाकला होता तिशारा परेराने कोलकाता ओडीआय मध्ये, आणि भूतोने भविष्य 264 धावांची खेळी रोहित शर्माने केली होती. त्या अगोदर जर तुम्ही विचार केला तर अब्दुल रजाकने मिडॉनला झेल सोडला होता सर सचिन रमेश तेंडुलकर यांचा 2003च्या वर्ल्ड कपला, आणि पूर्णपणे पाकिस्तान संघ सेमीफायनल मधून घरी पोहोचला होता. त्यानंतर जर तुम्ही अगोदरचा जर विचार केला ते देखील तुमच्यापर्यंत पोहोचवेन. आता मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू चाललाय, पंचांचा इशारा, खराब मारा, व्हाईट बॉल आणि अवांतर रूपात भर पडते. 25व्या क्रमांकाचा नियम पंच वापरतात, खराब मारा, स्वेर मारा. तर त्या अगोदरचा जर विचार केला तर हर्षल गिब्सने झेल सोडला होता स्टीव्हचा वर्ल्ड कप मध्ये, आणि त्यानंतर मात्र जरूर हर्षल गिब्सचा साऊथ आफ्रिका संघ बाहेर पडला होता. इथे मात्र चेंडू जरूर लॉंग ऑनच्या वरून 1 बाउन्स, सीमारेखा पलीकडे 4 रन. काय असतं झेलाचं महत्व इथे मात्र दाखवले फलंदाजाने. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 64 धावांवर. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय गावदेवी खार्डी संघ. कुठेतरी चूक होताना दिसते कुठारी संघाची, परंतु कुठारी संघाला फलंदाजीमध्ये कमबॅक करावा लागेल. मोठे फलंदाज, मोठे फटके इथे खेळावे लागतील. पुन्हा एकदा आता मात्र जरूर टप्पा पडल्यानंतर किंचितसा वळण घेतोय जावेद फरीद आमच्याकडे वळतायत. पुन्हा एकदा स्वेर मारा घोषित करतायत, अवांतर धावेत भर पडते. संघाची धावसंख्या 65 मोठी धावसंख्या इथे उभारताना दिसतोय संघ. चांगलं क्रिकेट इथे मात्र जरूर पाहायला मिळालं. पूर्णपणे आयोजक ताहिर पटेल, नच्चू पटेल, त्याचबरोबर उस्मान पटेल व त्यांचे पूर्णच सहकारी खेळाडू जे बाग इलेव्हन तलोजामध्ये खेळतात त्यांच्या माध्यमातून हे आयोजन. पंचांचा इशारा, पुन्हा एकदा व्हाईट बॉल, खराब गोलंदाजी या स्लॉग ओव्हर मध्ये. संघाची धावसंख्या आहे 66. इथे मात्र सुरेख गोलंदाजी पंचांच्या माध्यमातून इथे निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, आता मात्र मी म्हणेन कुठेतरी दिलासा देणारी गोलंदाजी इथे करताना दिसतोय या शेवटच्या षटकामध्ये आता गोलंदाज. परंतु जरूर मी म्हणेन वेळ निघून गेली होती. मोठे फटके सूरजाच्या बॅट मधून आलेत. आता मात्र पुढे सरसावलाय सूरज. इथे मात्र चांगला फटका, पुन्हा एकदा झेल सोडतोय की काय, परंतु दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल पकडला, गडी बाद झाला. धावसंख्या झाली 67 आणि 68 धावांचं टार्गेट इथे ठेवण्यात आलं. 67 धावा पूर्ण केल्यात. अतिशय चांगलं टार्गेट काका मात्रे जरूर मी म्हणेन, कारण एक मोठी धावसंख्या उभारली फलंदाजी करताना. विजय त्याचबरोबर हेमंत मात्रे या खेळाडूने विशाल मात्रेने देखील एक षटकार लगवला, आणि त्याचबरोबर रवी याने देखील चांगली फलंदाजी केली या मॅच मध्ये. अप्रतिम खेळाचा नमुना या सर्वच खेळाडूंनी दाखवला. त्यामध्ये जरूर हेमंत मात्रे यांनी छाप सोडली मी म्हणेन, परंतु तो पायचीच्या रूपात बाद झाला होता. तर आपण पाहतोय 68 धावांचं टार्गेट आहे, एक मोठं टार्गेट. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय मंचावर उपस्थित सर्वच पाहुणे या स्क्रीनवर दाखवले जातात. त्याचबरोबर या चमचमात्या ट्रॉफ्या आपल्या समोर आहेत, ज्या प्रतिकृती आहेत T20 वर्ल्ड कपच्या. आणि T20 वर्ल्ड कप मात्र भारतात होताना दिसेल काही काळानंतर. सध्या एक चांगली बातमी भारतासाठी आहे, कारण नुकताच श्रीलंकेचा पराभव केला आणि भारतीय संघ T20 मध्ये मात्र पहिल्या स्थानावर येऊन पोहोचलाय. मच्छिंद्र पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे जरूर ओडीआय मध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे संघ आपला, आणि टेस्ट मध्ये मात्र जरूर पहिल्या क्रमांकावर आहे भारतीय संघ. तर ही एक चांगली बाब आहे. आणि त्याचबरोबर काका मात्र जर आपण पाहिलं तर भारतीय संघासाठी अजूनही महत्वपूर्ण बाबी आहेत. आपण क्रिकेटचे शौकीन आहोत, आणि जरूर म्हटलं जातं क्रेझी करणारा खेळ म्हणजे क्रिकेट, आणि क्रिकेट धर्माप्रमाणे पूजला जातो आपल्या अखंड महाराष्ट्रात आणि भारतात. म्हणूनच की काय, पनवेल विभाग, उरण विभाग, रायगड विभाग क्रिकेटची पंढरी मानला जातो. आणि क्रिकेटचा रजनीतला वर्ल्ड कप मात्र जरूर तलोजा बाग यांच्या माध्यमातून हर वर्षी म्हणजे दरवर्षी इथे पाहायला मिळतो. हाच तो वर्ल्ड कप, हाच तो थरार, आणि हाच तो क्रिकेटचा महासंग्राम आपल्या समोर. तर येणाऱ्या 5 षटकामध्ये या 68 धावा कशा होतात हे ऐकण्यासाठी तुम्हाला घेऊन चलतोय मॅन फ्रॉम अलीबाग काका मात्रे यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद. आपको रुकाना चाहेंगे, देखिए बागबान के यहाँ पर खूबसूरत तस्वीरें, काफी बड़ा होटल है दोस्तों. इस होटल में जब हम पहली बार गए तो ऐसा लगा कि हम इंडिया नहीं बल्कि दुबई में. ये देखिए इंटरनेट का किस तरह से यहाँ पर दुबई में जो इंटरनेट होता है उस तरह से बागबान होटल में यहाँ पर पिछले साल इसी मैदान के ऊपर इस होटल के हमने
हमारे इमरान पटेल की होटल की कितनी खूबसूरत है। वहां पर जाने के बाद आपको बिल्कुल लगेगा कि अब इंडिया में नहीं है, बिल्कुल दुबई में है। इतना शानदार लजीज खाना वहां पर मिलता है। 3 दिनों से हमें वहां पर दावत दी जा रही है हमारे इमरान पटेल साहब का। हम तेजी से शुक्रिया अदा करेंगे। और नवंबर की सबसे बेहतर होटल कौन सी होगी, तो बिल्कुल सेक्टर 35 में जाइए और ये देखिए खाने का लजीज खाने का आप वहां पर स्वाद लीजिए। जबरदस्त होटल है और काफी लजीज वहां पर खाना है। तो शुक्रिया यहाँ पर बागवान होटल के हमारे मालिक, बिल्कुल उनका भी हम तेजी से शुक्रिया अदा करेंगे। का काम आहे। धन्यवाद मजिंद्र पाटील। तर या स्पर्धेचं आपण पाहिलं जसं कुणाला ते म्हणाले की पनवेल तालुका हा क्रिकेटची पंढरी अशी मानलं तर आम्ही बऱ्याच ठिकाणी हे सांगत असतो, कारण पनवेल तालुक्यामध्ये एका ठिकाणी एका आठवड्यामध्ये 23 ठिकाणी देखील क्रिकेट स्पर्धा संपन्न होतात। हे क्रिकेटविडी जनता या ठिकाणी पाहिलं जातं आणि ही क्रिकेटविडी जनतेची या ठिकाणी मागणी आपण पाहायला गेली तर निश्चित एक मोठी नाईट क्रिकेट स्पर्धा संपन्न केली। ते सन्माननीय श्री ताहिर पटेल साहेब, तळोजा ग्रामपंचायत सरपंच सन्माननीय मुनाफजी पटेल साहेब, जयद खान साहेब, नसरुद्दीन पटेल, उस्मान पाटील ज्यांना यावर्षी निश्चित आपण पाहिलं होतं आजच जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झालेला आहे। मुबीन पटेल, नौमान निश्चित अशा त्यांच्या सहकार्याने अथक परिश्रमातून गेली महिनाभर खूप मोठा प्रयत्न केला आणि क्रिकेट स्पर्धा संपन्न केली। या स्पर्धेचं कव्हरेज जर आपण पाहिलं तर इंडिया क्रिकेटच्या माध्यमातून वैभव बेट्टा, राहुल उलकर यांच्या माध्यमातून WTC, तर संतोष नाडकर यांच्या माध्यमातून tenniscricket.com YouTubeच्या माध्यमातून आपण थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं पाहू शकता। या स्पर्धेचं आणखीन एक आकर्षण म्हणजे क्रेन कॅमेरा जो आपण पाहता रतनबो ट्रॉफी मध्ये निश्चित वापरला जातो। गेली 2 वर्ष 32 फूट बाय 14 फूट भव्य स्क्रीन आपण पाहायला मिळते आणि 17 तारखेला रायगड विरुद्ध ठाणे एक प्रेक्षणीय सामना आपल्याला पाहायला मिळेल। तर मैदानाकडे सामना सुरू होतोय। 68 धावांचं लक्ष घेऊन यावी सलामीची जोडी येते ते खुटारी संघाचे फलंदाज निलेश म्हात्रे आणि प्रयत्न म्हात्रे, तर पहिलं षटक घेऊन गोलंदाज खाडी संघाचा संजय। पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, निश्चित स्क्वेअर लेग मधून चेंडूला सीमार पाठवलाय आणि निश्चित चेंडू सीमार होतोय 4 धावांसाठी। सुरेख असा फटका होता, जाडजूड बांधलेला फलंदाज आपण या ठिकाणी पाहायला मिळत आहे, ज्यांनी या चेंडूवर स्क्वेअर लेग मध्ये शानदार चौकार प्राप्त केलाय। जसं आपण मगाशी बोलले खार्डी गावदेवी खार्डी संघाने तब्बल 67 धावा कुठून काढल्या होत्या, ज्यामध्ये 3 जीवदान देखील मध्ये जीवदानाचा पुरेपूर फायदा मिळाला होता त्या खार्डीच्या फलंदाजाने आणि परिणाम या ठिकाणी 68 धावांचं लक्ष आहे प्रति षटक 13.60च्या धरासरीने। तर यावी फलंदाज पुन्हा एकदा निलेश म्हात्रे तयार, प्रणित म्हात्रे माफ करा या ठिकाणी यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात गेल्या चेंडूला लॉंग ऑफ सीमेवर पाठवतोय, बॅक टू बॅक दुसरा चौकार या ठिकाणी मध्ये प्रणितच्या बॅट मधून 4 धावा मिळतात संघाला आणि एकूण 2 चेंडूवर या ठिकाणी 2 चौकार आपल्याला पाहायला 8 धावा। याला म्हणतात निश्चितच ईट का जवाब पत्थर से, ज्यावेळी कुटारी संघाचे फलंदाजांनी सुरेख दाखवले ते खार्डी गावदेवी संघाला। पहिले षटक पावबेज होतो, त्यामध्ये 730 गोलंदाज ज्येष्ठेश्वर नौकर 30 षटकांमध्ये आपल्याला मिळतात आणि या माध्यमातून जर आपण पाहिलं पहिलं षटक वेळेचं बंधन आहे, वेळेच्या बंधनाचा आपण निश्चितच या ठिकाणी खार्डी संघ आपल्याला विनंती करणार आहे 25 मिनिटाचा अवधी आपल्याकडे असेल आणि या 25 मध्ये दुसरं सत्र आपण संपुष्टात आणायचं आहे। तर मैदानात गोलंदाज सज्ज आहे, प्रणित म्हात्रे पुन्हा एकदा तयार, पंचांच्या डावीकडे यावी उजव्या हाताने हा चेंडू काही वेळ हवेमध्ये असतानाच एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय, कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्रशिक चेंडू येतोय, तो म्हणजे प्रणित आपल्या खात्यामध्ये 1 धाव जोडतोय। एका धावेच्या मदतीने आपण जर या ठिकाणी पाहिलात प्रणित याची वैयक्तिक धावसंख्या 9, गावदेवी खार्डी संघाची धावसंख्या देखील जाऊन पोहोचते ती बिनबाद 9च्या घरामध्ये। आता मात्र फलंदाज आपण पाहणार आहोत, जो सरमेल फलंदाज या ठिकाणी निलेश म्हात्रे खेळण्यासाठी सज्ज असेल। यष्टीच्या बरोबर पाचवले शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट गली, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर आणि लॉंग ऑफ युरेशना ऑफ साइडला दरम्यान हा चेंडू यावेळी मात्र आपण पाहिलं निलेशने आपल्या बॅटच्या पट्ट्यात गेला, जबरदस्त हिट या ठिकाणी पाहायला मिळते, अचूक टायमिंग होतं, मनगटी टाकतीच्या जोरात चेंडूला पाठवलं सीमारेषे पलीकडे, यावेळी डीप मिड विकेट सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी। आपण पाहिलं होतं जसं प्रणित म्हात्रे यांनी जी फलंदाजी केली होती तीच फलंदाजी निलेश म्हात्रे याकडे होता आणि या स्पर्धेमध्ये षटकार मारून हा 28वा खेळाडू या ठिकाणी दर्शवत तो फलंदाज ज्याने षटकारने आपलं खातं उघडलंय। क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावर आपण पाहिलं तर या ठिकाणी जर गुणरेखाची भूमिका निभावतात ते भाऊ म्हात्रे आणि त्याचबरोबर आमचे शांताराम जाधव। पूर्वीच्या काळी आपण पाहायला मिळतं की अशा प्रकारची गुणरेखन नसायचं, नॉचेस केले जायचे, झाडा मैदानाच्या बाजूला जेव्हा झाडं असेल त्याच्यावर खुणा केल्या जायच्या, चौकार षटकार आणि ते मोजले जायचे। मात्र या वेळी शांताराम जाधव, ओवे कॅम्प, सोएक शेख पेट आणि त्याचबरोबर भाऊ म्हात्रे या ठिकाणी अतिशय सुरेख अशी गुणरेखाची भूमिका निभावतात। एकूण धावसंख्या धावपत्र येते आपल्याला पाहायला मिळते यावेळी निश्चितच 15 धावा। पुढचा चेंडू
यावेळी बॅटच्या पटत गेल्या 2 क्षेत्रशामधून चेंडू सीमापार करण्याचा प्रयत्न होता, मात्र फटक्यामध्ये तेवढीशी ताकद नव्हती. आपण पाहिलात कव्हर आणि पॉइंट क्षेत्रामधून चेंडूला मध्ये क्षेत्रशी चेंडू येतोय, गोलंदाज हातामध्ये चेंडू येतोय. तोपर्यंत 1 धाव मिळते फलंदाजाला, 1 धाव मिळते निलेश म्हात्रेला. निलेश म्हात्रेची वैयक्तिक धावसंख्या 1 षटकाच्या मध्ये जाऊन पोहोचते 7. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धावफलकावर येते ती 16 धावा. 68 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अतिशय चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान यावी पंचायत डावीकडून पुढचा चेंडू, निश्चितच यावी चेंडू सीमापार पाडण्याचा प्रयत्न आपण पाहिला आहे. वाडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये लॉंग ऑफ क्षेत्राच्या चेंडूवर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नकार देतोय. या ठिकाणी फलंदाज आपण पाहायला मिळतो तो निलेश, आणि या एका धावेच्या मध्ये पहिल्या षटकाची सांगता होते. अतिशय चांगली फलंदाजी ज्याला नेहमी मिळतं, ईट का जो पत्थर से ज्याला म्हटलं जातं. कुटारी संघाचे दोन्ही फलंदाजांचा आपण विचार केला तर आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा धावफलकावर. हेलो, निश्चित काका थोड़ा रुकाना चाहता हूँ. तो इस मुकाबले के बाद तो जो जीती हुई टीमें हैं, चारों टीमों को यहाँ पर शुरुआत में आना है. पेंदर, एकाटपाड़ा, घोट और डिंगडोंग ओवे, इन चारों टीमों को यहाँ पर तशरीफ लाना है और इसमें से जो जीतेगी वो उनके बीच में लकी ड्रॉ होगा, फिर मुकाबले का आगाज होगा. तर या ठिकाणी पहिले षटक समाप्त होते. पहिल्या षटकाची समाप्ती गावदेवी खाडी संघाचा गोलंदाज यावी संजय यांनी या षटकामध्ये अतिशय महागडे षटक जिंकलं, ज्यामध्ये 17 धावा दिल्या होत्या. मगाशी आपण पाहिलं की जेव्हा खाडी संघ फलंदाजी करत होता तेव्हा पहिल्या षटकात 10 धावा आल्या होत्या. म्हणजे कुटारी संघ गावदेवी खाडी संघाच्या पुढे निश्चित 7 धावांनी आघाडीवर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये बदलतोय, नवीन षटक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. यावी येतोय गावदेवी खाडी संघाचा गोलंदाज विशाल म्हात्रे सामना करेल. मात्र जाडजूड बांधाचा फलंदाज आपण पाहतोय प्रणित म्हात्रे. यावी खेळण्यासाठी सज्ज. यावी 3 क्षेत्रक्षक 30 सर्कलच्या बाहेर. दुसरी षटक पॉवर प्लेज आपल्याला पाहायला मिळते. शॉट थर्डमॅन आपण पाहताय, शॉट गली, शॉट पॉइंट, शॉट कव्हर आणि 1 क्षेत्रक्षक आपण पाहताय पाहायला मिळतोय तो निश्चितच वाडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. पहिला चेंडू या षटकातला, निश्चितच लेट कट करण्याचा प्रयत्न केला. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू फेकला होता, टप्पा पडत काहीसा बाहेर निघाला. एक अपील केलं होतं यष्टेशाकडून, मात्र पंचांनी हे अपील फेटाळलंय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. 17 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 17 आणि खतरा असं नेहमी आपण मांडतो, आम्ही समालोचक नेहमी म्हणत असतो. आणि या ठिकाणी पाहूया कोणता फटका कोणता खतरा या ठिकाणी निर्माण होतोय ते निश्चितच या दोन्ही संघाच्या बाजूने. तर गोलंदाज पुन्हा एकदा विशाल पंचांच्या डावीकडून यावी उजव्या हाताने गोलंदाजी केली होती. चेंडू बराच वेळ हवेमध्ये लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू सीमापार होतोय. शानदार चौकार, 4 धावांसाठी 4 धावा मिळतात त्या फलंदाज प्रणितला. प्रणिताच्या धावसंख्येत 4 ने बदल त्याची वैयक्तिक धावसंख्या धावपकडा पाहतो. आमचे गुणरेकर सांगतात की त्याने आतापर्यंत 3 चौकाच्या मध्ये 14 धावांचे योगदान दिले. संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरते. धावसंख्या येते यावी 21च्या घरामध्ये. 68 धावांचा लक्ष अजूनही आपण विचार केला तर 21 धावा धावपकडा 37 धावांची आणखी गरज. मात्र कुटारी संघाने निश्चित जमीची बाजू की आतापर्यंत कोणताही फलंदाज त्यांनी गमावला नाही. प्रणित यावी तयार. प्रणित मात्रे पुढे सरकतोय उजव्या साईडला. यावी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू गेला गलीच्या दिशेने. क्षेत्रक्षक चेंडू येईपर्यंत या ठिकाणी 1 धाव मिळते. लेग बायचा इशारा येतो पंच या ठिकाणी आपण पाहतोय संजय सावंत साहेबांचा. आणि एका धावेच्या मदतीने एकूण धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या धावप्रकार येते ती 22च्या घरामध्ये. एक चांगली फलंदाजी कुटारी संघाची आपल्याला पाहायला मिळते. चांगले फलंदाज आपण दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर दोघांमध्ये ताळमेळ आहे. एकेरी दोरी धावण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी करतात. प्रणित जर आपण विचारलं तर एक जाडजूड बांधेचा फलंदाज आपल्याला पाहिजे. मात्र यावी फलंदाज निलेश खेळण्यासाठी सज्ज. यावीचा चेंडू मात्र अतिशय सुरेख फेकला होता गोलंदाजाने. गोलंदाज विशालने यावी प्रयत्न केला होता चेंडूला उजव्या यष्टीच्या दिशेने टाकल्यानंतर थोडासा आतमध्ये आणण्याचा. बॅट आणि चेंडूचा संपर्क आला नाही कारण चेंडू थोडासा उंचीवर होता आणि फलंदाज मात्र पूर्णपणे बीट झाला. उरलेलं काम यष्टीक्षक पूर्ण करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. आपल्या बॉलिंग मार्गावर यावी ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग आपण पाहताय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट आणि एक मिड ऑन. ही रचना ऑफ साइडला 5, ऑन साइडला 4. पुढचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात गेला. चेंडूला निश्चित ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला पॉईंट क्षेत्रामधून. मात्र पॉईंट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षक होतं. क्षेत्ररक्षक आपण पाहायला मिळतोय यावी सूरज यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. 1 धाव मात्र रोखू शकले. 1 धाव मिळते ती फलंदाजाला. निरीक्षकाच्या धावसंख्येत 1 ने बदलली. त्याची वैयक्तिक धावसंख्या 1 षटकाच्या मध्ये आपण पाहायला मिळते ती 8. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरते. धावसंख्या धावफलक येते 23च्या घरामध्ये. बिनबाद 23 धावा धावफलकावर. प्रणित तयार. विशाल या षटकातला दरम्यानचा चेंडू यावेळी मात्र हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज स्वतः या ठिकाणी चेंडूच्या खाली कोणती चूक करत नाहीये आणि आतापर्यंत अशी दमदार फलंदाजी करणारा फलंदाज प्रणित म्हात्रे याची खेळी या ठिकाणी समाप्त होत आहे. मात्र बाद होण्यापैकी जर आपण पाहिलं कुणाल त्याने तब्बल
3 चौकांच्या मध्ये 14 धावांची खेळी होती, एक साजेशी खेळी केली आणि यावेळी फलंदाज मात्र मैदानातून परततोय. पहिला धक्का बसतोय खुटारी संघाला, एक गडी बाद, धावसंख्या धावप्रकार पाहायला मिळते 23 धावा. आणि अशा प्रकारे गोलंदाजाचा जर आपण विचार केला तर एक चांगली गोलंदाजी केली. या षटकाचा जर विचार केला तर गोलंदाज आपण पाहिलं तर विशाल म्हात्रे, ज्याने या षटकामध्ये 6 धावा दिल्या आणि प्रणित म्हात्रे यासारखा फलंदाजाला मैदानात पडलाय. तर धावसंख्या धावप्रकार येते 23 धावा, 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. आता मात्र समीकरण आपण पाहूया. 68 धावांचं लक्ष आहे. 23 धावा धावप्रकार येणाऱ्या 3 षटकामध्ये प्रति षटक 15च्या सरीने 25 धावांची गरज आहे सामना जिंकायला. गोलंदाजीमध्ये बदलतोय. 30 षटक घेऊन येतोय पुन्हा एकदा गावदेवी खार्डी संघाचा गोलंदाज अनिकेत निघुकर. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे गोलंदाज. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालं, क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरले पाहायला मिळतात आणि आमच्या टीव्ही स्क्रीनवर आपण जर पाहिलं तर आमचे मान्यवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. कारण अतिशय सुरेख अशी ही क्रिकेट स्पर्धा, जी एक रायगड जिल्ह्यामधली फार मोठी क्रिकेट स्पर्धा, जसं आपण सांगितलंय मच्छिंद्र पाटील, संदीप पाटील यांनी की या स्पर्धेचं पूर्णपणे आपण पाहिलंय तर अखादी देशातून देखील या ठिकाणी फोन येताना आपल्याला पाहायला मिळतात. इतकी सुरेख या ठिकाणी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. राऊंड विकेट मारा केलाय. निश्चितच ज्यावेळी चेंडू हुक करण्याचा प्रयत्न केला होता, बॅट चेंडूचा कोणत्याही संबंधात चेंडू खाली राहिला होता टप्पा पडल्यानंतर, मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क उरलेलं काम यशस्वी पूर्ण करतोय. निधाव चेंडूची सांगता होते. समीकरण जर आपण पाहिलं तर अजूनही 25 धावांचं लक्ष आहे. येणारी 17 चेंडू, मात्र जसं पाहिलं तर मुंबई खूपच दूर आपल्याला पाहायला मिळते ती कुटारी संघाच्या बाजूने, कारण त्यांचा पहिला फलंदाज प्रणित, ज्याने अतिशय चांगली फलंदाजी केली, 14 धावा काढून बाद झाला होता. नवीन फलंदाज मैदान येतोय मयूर म्हात्रे. यावेळी हा चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू, बराच वेळ हवेमध्ये क्षेत्रशेख यावेळी आपण मध्ये लॉंग ऑनला निश्चित चूक करतोय. आणि जी चूक मगाशी आपण पाहिली होती कुटारी संघाने केली होती, तीच चूक या ठिकाणी पाहायला मिळते ती गावदेवी खाडी संघाकडून. जीवदान मिळते ते फलंदाजाला. 1 धाव मिळते ती फलंदाज यावेळी मयूर म्हात्रेला एका धावीने आपलं खातं उघडते आणि संघाची धावसंख्या एकने पुढे सरकते. धावसंख्या धावफलक येते ती 1 गडी बाद, धावसंख्या धावफलकावर 24च्या घरामध्ये. सामना करेल यावेळी नवीन सलामीला फलंदाज विशाल म्हात्रे खेळण्यासाठी सज्ज आहे, जो खेळतोय व्यक्तीत 8 ह्या धावसंख्येवर. राऊंड द बॅक माका विकेट मारा केला होता. यावेळी क्षेत्ररक्षक चेंडूचा पाडला होता कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, मात्र 3 क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत 2 धावांचं योगदान मिळतं ते फलंदाजाला. 2 धाव मिळतात त्या फलंदाज यावेळी निलेश म्हात्रेला. निलेश म्हात्रे याच्या धावसंख्येत दोन्ही बदल तो जाऊन पोहोचतोय डबल अंकामध्ये 10 या धावसंख्येवर आणि एकूण धावसंख्या धावफलक येते ती 26च्या घरामध्ये. 26 धावा, 1 गडी बाद. अजूनही मोठी मजल मारणं आवश्यक आहे. गुटाळी संघ, दोन्ही संघाचा आपण विचार केला, एक रायगड जिल्ह्यामधला एक नावाजलेला संघ, तर दुसरीकडे गावदेवी खाडीमध्ये दिनजी पाटील साहेबांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतात. झुंज देतोय तो या पहिल्या फेरीमध्ये. राऊंड द विकेट हा चेंडू पॅटच्या पट्यात गेला चेंडू आपण पाहिजे लॉंगॉनच्या दिशेने. लॉंगॉन आणि वाडिश, लॉंगॉनच्या मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू राहिलाय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते निश्चितच खार्डी संघाचं. आणि या ठिकाणी फक्त 1च धाव दिली गेली ती फलंदाज निलेश म्हात्रेला. निलेश म्हात्रे याच्या मयूर म्हात्रे याला, मयूर म्हात्रेच्या धावसंख्येत 1ने बदलली, त्याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते 4. संघाची धावसंख्या यावेळी 1 ने वाढते, धावसंख्या येते ती 27च्या घरात. 30 षटक मार्गस्थ मैदानामध्ये. यावेळी राऊंड द विकेट मारा केला. 12 चेंडू हवेमध्ये, पुन्हा एकदा आपण कव्हर आणि पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक यावेळी चेंडूवर जातोय, मात्र 1 धाव सहज पूर्ण केली. मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये यावेळी फलंदाज बाजू. दुसरा धक्का बसतोय तो खुटारी संघाला. खुटारी संघाचा फलंदाज नव्याने आले फलंदाज मयूर म्हात्रे या ठिकाणी बाद होतोय. वैयक्तिक 4 या धावसंख्येवर धावसंख्या धावपाकर आली ती 2 गडी बाद. एकूण धावसंख्या यावेळी 1 ने पुढे सरकते 28 धावा. आणि आता मात्र समीकरणाचा जर आपण विचार केला 68 धावांचं लक्ष आहे. 28 धावा धावफलक आल्या, त्यामुळे अजूनही 40 धावांची गरज आहे सामना जिंकायला. तर एका समय असं वाटत होतं कुटारी संघ तोलामालाची साथ देतोय. एक निश्चितच धावांची गती होती जी प्रति षटक 13.7च्या सराने ही निश्चित पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र या षटकाने मात्र समीकरण पूर्ण बदललं. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला होता, गोलंदाज होता अनिकेत, याने चांगली गोलंदाजी केली. फलंदाज धावची चरपाने बाद झाला. नवीन फलंदाज मैदान येतोय प्रितेश म्हात्रे यावी मैदानामध्ये खेळण्याची सज्ज आहे. प्रितेश म्हात्रे नवीन फलंदाज. पुढचा चेंडू राऊंड द विकेट मारा केलाय. गोलाच्या डोक्यावरून विरुद्ध साईडने आपण लॉंग ऑफच्या दिशेने कोणतीच चूक करत क्षेत्ररक्षक गोलाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. आणि याबरोबर आपण पाहिलं 1 धावीचं योगदान मिळते. आणि या 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. 3 षटकांच्या एकूण समाप्त धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 29 धावा.
68 धावांचं लक्ष्य, 29 धावा धावफलकावर, म्हणजे अजूनही 12 चेंडू आणि 39 धावा. प्रति षटकाचा आपण विचार केला, प्रति षटक 19.50 धावांची गरज आहे. या षटकाचा आपण विचार केला, गोलंदाज ज्याने अनिकेतने षटक फेकलं, या षटकामध्ये तब्बल चांगली गोलंदाजी त्याने केली होती. 6 धावा दिल्या आणि एक फलंदाज धावचीच्या रूपाने बाद झाला होता. हे त्याचं सांघिक यश होतं. आणि अशा प्रकारे पाहूया येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 39 धावांची गरज आहे सामना जिंकायला. काय घडणार, काय बिघडणार, क्रिकेटचे कुरुक्षेत्र, बॅट चेंडूचे युद्ध, चेंडूपळच्या युद्धामध्ये ऐकूया पुन्हा एकदा आमचे नवी मुंबईचे समालोचक कुणाल दाते यांना. ओटू कुणाल दाते. धन्यवाद. धन्यवाद काका. मात्र येणारे 12 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता आहे. मोठं टार्गेट आहे, परंतु मोठं टार्गेट कुठल्याही कुरुक्षेत्रावर जर विचार केला, फलंदाजी जर चांगली झाली तर ते चेस केलं जाऊ शकतं. कारण आपण पाहिलं होतं 3.5 तासामध्ये देखील 434 धावांचं टार्गेट चेस केलं होतं. साऊथ आफ्रिकाने 438 धावा काढून ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध. म्हणजेच कुठलंच टार्गेट लहान नसतं या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर. पुन्हा एकदा गोलंदाज येतोय, ओव्हर द विकेट विशाल. इथे मात्र सुरेख गोलंदाजी, गुडलेन स्पॉटवर हलकासा वळण घेतोय. पंच आमच्याकडे इशारा करतायत, हा खराब मार आहे, व्हाईट बॉल. अवांतर धावेत भर पडते. संघाची धावसंख्या इथे मात्र जाऊन पोहोचते 30 धावांवर. अजूनही आपण विचार केला तर 38 धावांची आवश्यकता, कारण 68 धावांचं टार्गेट आहे. मोठं टार्गेट आहे. आपण पाहतो 19 सरासरी इथे राखायची आहे. फलंदाजी करतोय स्ट्राईक वर फलंदाज प्रितेश म्हात्रे आणि नॉन स्ट्राईक एंडला खेळतोय निलेश म्हात्रे. मात्र पूर्णपणे आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, बॅकफुटवर गेला होता, वेट ट्रान्सफर मागच्या दिशेने केला होता, परंतु चेंडूच्या लाईन पर्यंत आला नव्हता. बदलालित्य पाहायला मिळालं नव्हतं फलंदाजच्या दरम्यान, कारण आपण पाहिलं होतं लाईन पर्यंत पोहोचला नाही फलंदाज. आउटसाइड द ऑफ स्टंप हा टप्पा पडल्यानंतर बाहेर गेला चेंडू आणि पूर्णपणे निर्धाव चेंडू. चांगली पंचांची भूमिका इथे संजय सावंत बजावताना दिसतात, मॅन फ्रॉम कल्याण आणि जावेद फरीद स्क्वेअर लेग अंपायर. आता तर पुढे सरसावलाय कव्हर्सला, अतिशय देखना फटका, परंतु तेवढाच चांगला झेल, गडी बाद. इथे मात्र मोठा हादरा बसतोय, कारण आपण पाहत होतो चांगली गोलंदाजी, त्याला मात्र क्षेत्ररक्षकांची साथ किती महत्वाची आहे. कव्हर्सला अप्रतिम झेल इथे मात्र टिपण्यात आलाय आणि गडी मात्र तंबूच्या दिशेने परतलाय. फलंदाज प्रितेश म्हात्रे, नवीन फलंदाज मैदानात चाललाय प्रितेशची जागा भरून काढण्यासाठी जयदास म्हात्रे. तर चांगली भूमिका इथे 12वा खेळाडू आमच्या बरोबर बजावताना पवन म्हात्रे. तर पवन म्हात्रे आज तुम्ही जरूर खेळत नाही, परंतु 12व्या खेळाडूची भूमिका खूप महत्वाची असते क्रिकेटमध्ये. आपण पाहिलं तर जॉन्टी रोड्स सारखा खेळाडू साऊथ आफ्रिकेचा, ज्याने 7 झेल टिपले होते, ज्यावेळेस तो 12वा खेळाडू होता, मैदानात गेला आणि 7 झेल टिपल्यानंतर क्रिकेटमधला एकमेव खेळाडू होता ज्याला मॅन ऑफ द मॅच घोषित करण्यात आलं होतं. तर ही एक 12व्या खेळाडूच्या बाबतीतली माहिती आहे. तर धन्यवाद, आपण चांगली भूमिका पार पाडताय. चांगली गोलंदाजी, बॅटची कडा घेऊन चेंडू शॉट थर्ड मॅनला, तिथे तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकच धाव या फटक्यावर. इथे मात्र धावा कमी पडताना दिसतात फलंदाजीकडून, कारण मोठं टार्गेट इथे सेट केलं होतं गावदेवी खाडी संघाने कुटारी संघासमोर. हेलो, हाँ धन्यवाद कुणाल. तो जिन से इंतजार कर रहे थे वो यहाँ पर कल्याण के विद्यमान आमदार आदरणीय नरेंद्र पवार साहब, महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी के महाराष्ट्र सचिव आदरणीय नरेंद्र पवार साहब का यहाँ पर आगमन हो चुका है. निश्चित रूप में स्वागत है इस मंच के ऊपर आदरणीय नरेंद्र पवार साहब आपका. निश्चित रूप में आपका यहाँ पर इंतजार हो रहा था पूरे रात में, आप वो घड़ी यहाँ पर सफल हो चुकी है. आप यहाँ पर आए, निश्चित रूप में इस टूर्नामेंट को 4 चांद लग चुके हैं. ऐसे हमारे बड़े हस्ती इस बीच मंच के ऊपर आदरणीय नरेंद्र पवार साहब, जो कल्याण के विद्यमान आमदार हैं और महाराष्ट्र सचिव भारतीय जनता पार्टी के हैं, उनका यहाँ पर आगमन हो चुका है. उनके साथ आदरणीय परभनी के उद्योगपति और शिवसेना तालुका प्रमुख डीडी वाघमारे साहब भी यहाँ पर तशरीफ ला चुके हैं. उनके साथ दूसरे एक मेहमान हैं, वो हमारे नवी मुंबई के भाजपा युवा नेता आदरणीय जगन्नाथ कोहली साहब भी तशरीफ ला चुके हैं. उनके साथ मुंबई के उद्योगपति आदरणीय आयात सेठ, उनका भी यहाँ पर आगमन हो चुका है. और पापड़ीचा पाड़ा के शिवा घरत, जिन्होंने इन सभी मेहमानों को यहाँ पर लाने का प्रयास किया है. तो निश्चित रूप में सभी मेहमान इस मंच के ऊपर तशरीफ ला चुके हैं. विधायक ट्रॉफी 2017 बाग तलोजा की ओर से इस टूर्नामेंट में आए हुए तमाम अतिथि मेहमानों का हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं और चलते हैं क्रिकेट के कुरुक्षेत्र में कुणाल दाते की तरफ.
धन्यवाद सर. आपण पाहतोय 6 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 6 चेंडू मध्ये 6 षटकार इथे मारावे लागतील आणि कुठेतरी एका फलंदाजाला सर गॅरी सोबर्स व्हावं लागेल. निश्चितच मी म्हणेन त्यानंतर जरूर हर्षल गिब्स व्हावं लागेल. त्यानंतर जर विचार केला T20चा तर जरूर मी म्हणेन युवराज सिंग व्हावं लागेल. मोठी फटकेबाजी इथे करावी लागेल कारण 6 चेंडू मध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. मोठं टार्गेट आहे. वंडर बोंगे असा गोलंदाज होता नेदरलँडचा, त्याला मात्र 6 चेंडूवर 6 षटकार हर्षल गिब्सने लगवले होते आणि क्रिस ब्रॉड हा असा गोलंदाज होता, त्याच्या गोलंदाजीवर मात्र 6 चेंडू 6 षटकार लगवले होते युवराज सिंगने. आता मात्र सुरेख गोलंदाजी, गुडलेन स्पॉटवरून उसळी घेतोय चेंडू, सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. चांगली गोलंदाजी, निर्धाव चेंडू. आपण पाहतोय ज्या चेंडूवर मात्र धाव नसतात त्या मात्र चेंडूला निर्धाव म्हटलं जातं. तोच चेंडू इथे पाहायला मिळाला. पूर्णपणे टिचून मारा. बॅकफुटवर गेला, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळाला, परंतु फलंदाज चकतोय, प्रयत्न फसतोय, यष्टीरक्षक देखील चुकतोय. तोपर्यंत एक धाव इथे आणि पंचांचा इशारा, वाईटची एक धाव, म्हणजेच 2 धावा मिळतील. आपण पाहतो काका मात्रे ज्यावेळेस 1932 साली टेस्ट क्रिकेटचा दर्जा भारताला मिळाला, त्यानंतर विचार केला तर भारतीय संघ कुठेतरी कमकुवत मानला जात होता 50 वर्षाच्या क्रिकेटच्या इतिहासामध्ये. त्यानंतर 1970चं दशक आलं आणि गुंडप्पा विश्वनाथ नेहमीच एक चांगला फलंदाज जो चांगला स्क्वेअर कट लगवायचा त्या खेळाडूचा उदय झाला. त्याच्याच बरोबर कपिल देव, सुनील गावस्कर सर खेळताना दिसले आणि क्रिकेटला मात्र संजीवनी मिळाली. इथे मात्र सुरेख गोलंदाजी, आखू टप्प्याचा चेंडू बॅकफुटवर गेला, शॉर्ट आर्म पुल केला, चेंडू लॉंग ऑन ला गेला, तिथे फक्त 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचते 36 वर. आता मात्र जरूर मी म्हणेन 68 धावांचं टार्गेट होतं, मोठं टार्गेट. कुटारी संघाला हे पेलवलं नाही टार्गेट आणि कुटारी संघ मात्र बॅकफुटवर आहे. मोठा फटका, पूर्णपणे क्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न आणि पूर्णपणे प्रयत्न फसतोय फलंदाजाचा. या फटक्याला मात्र जरूर म्हटलं जातं कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा, कारण फटका मारताना फलंदाज लाईन मध्ये नव्हता बॉलच्या आणि खडे खडे फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल, पुन्हा एकदा गोलंदाज ओव्हर द विकेट सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. श्याम, इथे मात्र चांगला फटका जरूर येतोय कव्हरच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षण, तोपर्यंत 1च धाव या फटक्यावर. सामन्यामध्ये जरूर मी म्हणेन काहीच नाहीये. खार्डी संघाच्या दिशेने जर विचार केला तर पूर्णपणे सामन्यामध्ये येऊन पोहोचलाय विजयाच्या उंबरठ्यावर आणि एकाकडे कुठारी संघ मात्र बॅकफुटवर. फक्त औपचारिकता पूर्ण करायची आहे. धावा आहेत 36 आणि इथे मात्र यष्ट्यांचा वेध गेलाय. LED ब्लिंक होताना दिसते. आपण जर पाहिलं मित्रांनो LED ही कोणी आणली क्रिकेटमध्ये तर ब्रोंटे इकरमॅन हा जो ऑस्ट्रेलियाचा साऊथ ऑस्ट्रेलियाचा इंजिनियर आहे याने सर्वप्रथम LED बेल्स आणि स्टंप बनवले होते. त्यावेळेस मात्र $40 40,000ला हे LED बेल्स विकल्या जायचे, म्हणजेच 25 लाख त्याची किंमत होती. परंतु आता जर विचार केला तर LED बेल्स कुठेही बनवले जातात. तर ब्रोंटे इकरमॅन असा जो माणूस होता ऑस्ट्रेलियाचा त्याने सर्वप्रथम या LED बेल्स बनवल्या आणि 2012 मध्ये बिग बॅश लीग मध्ये सर्वप्रथम LED बेल्सचा वापर करण्यात आला होता. संघाची धावसंख्या आहे 37. इथे मात्र जरूर मॅच विजयाच्या उंबरठ्यावर आहे. गावदेवी खार्डी संघ ओव्हर द विकेट. पुढे सरसावला फलंदाज, चांगला फटका, क्रिकेटचा कॉपी बुक फटका, डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू येतोय, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु इथे मात्र सामना जिंकलाय. मॅच एंड, सामना जिंकतोय गावदेवी खार्डी संघ. पुढच्या फेरीत दाखल होतोय. ओव्हर टू संदीप पाटील बुरबी. हेलो, धन्यवाद कुणाल. तो मैं 5 टीमों को यहाँ से गुजारिश करता हूं कि 5 कप्तान यहाँ पर आना है. सिर्फ 5 कप्तान. गो टीम के कप्तान, डिंगडोंग गोवा के कप्तान, GCC पेंदर, गावदेव एकाटपाड़ा और गावदेव खार्डी, 5 कप्तान को यहाँ पर तशरीफ लाना है. अभी अभी जिनका यहाँ पर आगमन हुआ वो हमारे सबके लाडले, जिनका हम इंतजार कर रहे थे, बेसब्री से इंतजार कर रहे थे, वो यहाँ पर कल्याण के विद्यमान विधायक आदरणीय नरेंद्र पवार साहब यहाँ पर तशरीफ ला चुके हैं, जो महाराष्ट्र सचिव है भारतीय जनता पार्टी के. उनका यहाँ पर आगमन हो चुका है. तो यहाँ पर लकी ड्रॉ होगा. आइए जल्द से जल्द. 5 कप्तान को मैंने पहले सख्त किया था कि आना है तुरंत. तो यहां पर चिटिया हो रही हैं. 5 लकी ड्रॉ यहां पर उड़ाए जा रहे हैं और मुकाबले इस तरह के लगेंगे. 1 और 2 नंबर का मुकाबला लगेगा, 3 और 4 नंबर का लगेगा और 1 के ऊपर बाय लिखी है, वो आगे के सफर में आएगी. 1 और 2 नंबर को
2 नंबर का राउंड लगेगा, 3 और 4 नंबर का राउंड लगेगा, हाँ, जिसमें कोई भी हो सकता है। तो यहाँ पर हमारे कल्याण के विद्यमान आमदार और महाराष्ट्र सचिव भारतीय जनता पार्टी के आदरणीय नरेंद्र पवार साहब, 1 और 2 नंबर का लगेगा जो पहला मुकाबला होगा। तो पेंदर को बाय मिली है। 1 नंबर किसका है? 1 और 2 नंबर कौन है? 2 नंबर घोट है, 1 नंबर ओवा, और डिंग डोंग ओवा और घोट का मुकाबला भी होगा। और उसके बाद दूसरा मुकाबला होगा खारडी विपक्ष एकटपाड़ा। निश्चित है संदीप, बहुत बहुत शुक्रिया डिंग डांग ओवा के कप्तान ओबेद आई यहाँ पर और घोट टीम के कप्तान। टॉस के लिए किरण पवार साहब से, नरेंद्र पवार साहब से हम गुजारिश करेंगे कि आपके शुभादर से टॉस कीजिए। बहुत बहुत शुक्रिया आपका इस प्रतियोगिता में आने के लिए। टॉस के लिए आपको यहाँ पर आना है घोट टीम के कप्तान से। तो फर्स्ट कॉलिंग, 1 मिनट संदीप आपको रुकाना चाहेंगे। मुकाबला 4 ओवर करेगा, मैच विल बी ओनली 4 ओवर्स, 1 ओवर पावर प्ले रहेगा और 4 गेंदबाज का इस्तेमाल करना अनिवार्य होगा। तो टॉस कीजिए, नरेंद्र पवार साहब से गुजारिश करेंगे। जबरदस्त कार्यकर्ता विधायक कल्याण के हमारे बीच मौजूद है, उनका भी स्वागत करेंगे। बहुत बड़ी हस्ती हमारे मंच के ऊपर आ चुके हैं, आपका बहुत बहुत स्वागत है। तो कॉलिंग इज हेड, टॉस फिर से किया जाएगा क्योंकि टॉस खड़ा हो चुका है संदीप। ये शोले का टॉस है, दोनों की तरफ टेल था। तो फिर एक बार टॉस का नरेंद्र पवार साहब हमारे पर हेड आए तो टॉस जीता है घोट टीम ने। घोट टीम क्या डिसाइड करोगे? 4 ओवर का मुकाबला है, पहले आपने टॉस जीतकर बल्लेबाज की थी, तो अभी भी यहाँ पर आपकी गेम प्लानिंग क्या होगी? पहले बल्लेबाजी करेंगे आप। यस, पहले बल्लेबाज करेंगे। नरेंद्र पवार साहब से गुजारिश करेंगे आप तशरीफ लाइए और प्रस्थान कीजिए अब मंच के ऊपर, और यहाँ पर हम आपसे फिर एक बार रुबारू करेंगे। तो उबैद टॉस जीता यहाँ पर, यहाँ पर घोट टीम ने बल्लेबाज करने का फैसला किया। कितने रन बनाओगे आप? ये मुकाबला 4 ओवर का है, पहला मुकाबला आपने बिल्कुल शानदार जीता है, आत्मविश्वास आपका बढ़ा है, तो इस मुकाबले में कितने रन बना पाओगे यहाँ पर ये टीम के डिंग डोंग के सामने? इस मुकाबले में हम कम से कम 50 रनों का लक्ष्य सामने रखेंगे ओवर टीम के सामने। बहुत बहुत शुक्रिया संदीप, 50 रन का यहाँ पर टारगेट। तो उबैद आपको भी शुभकामनाएं देंगे, हमारे पास समय कम है इसके लिए हम आप ओपिनियन ले लेंगे। आपको दोनों को हम शुभकामनाएं देंगे। ओडू संदीप पाटिल। धन्यवाद मच्छिंद्र।